स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही, असं प्रभू परमेश्वर आजच्या पहिल्या वाचनामध्ये सांगत आहे. पार्श्वभूमी किती महत्त्वाची आहे बघा. इस्रायली लोक बाबिलोनच्या गुलामगिरीमध्ये खितपत पडलेले आहेत आणि त्यांना वाटत असतं की आपल्याला परमेश्वर विसरलेला आहे. जवळजवळ 30-35 वर्षे निघून गेली तरी देखील आपल्याला तो पुन्हा आपल्या मायभूमीमध्ये घेऊन जात नाही. तो आपल्याला विसरला की काय, अशा प्रकारची भूमिका त्यांच्या मनात निर्माण झाली. त्या पार्श्वभूमीवर यशाया संदेष्टाकरवी परमेश्वर आपल्या लोकांना हमी देत आहे, मी तुला कधीच विसरणार नाही. स्तोत्रामध्ये प्रभू प्रेमळ आणि दयानिधी आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. हे परमेश्वराचं जे प्रेम आहे ते आगापे स्वरूपाचं प्रेम आहे. माणूस आपल्या जीवनामध्ये 4 प्रकारचं प्रेम अनुभवत असतो. बालपणी आईवडिलांचं प्रेम, ज्याला आपण वात्सल्य म्हणतो. तरुणपणी मित्रमैत्रिणीचं प्रेम, त्याला आपण मैत्री म्हणतो. 4 पैसे हातात आल्यानंतर गोरगरिबांविषयी मनात कणव निर्माण होते, त्याला आपण परोपकार म्हणतो. आणि जीवनसाथीदाराबरोबर केलेलं प्रेम, त्याला आपण वैवाहिक प्रेम किंवा शृंगार प्रीती म्हणतो. प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या 4ही प्रकारच्या प्रेमाचा अनुभव घेतला आणि तो आपल्या लोकांना दिलेला आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, मी आणि पिता एक आहोत. परमेश्वर पित्याचं वात्सल्य प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः अनुभवलं आणि जसा पिता मेलेल्यांना जिवंत करतो तसा पुत्रही मेलेल्यांना जिवंत करतो. त्यामधून त्याने हे परमेश्वराचं प्रेम आपल्या लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. स्वीकारिले मी आज तुम्हाला मित्र म्हणून माझे, ह्या शब्दांमधून त्याने आपलं मैत्री प्रेम व्यक्त केलेलं आहे की नीतिमानासाठी एखादा माणूस मरणं हे सहज शक्य आहे, परंतु पापी माणसांसाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वतःचं बलिदान देतो. ह्यामधून त्याचा परोपकार दिसून येतो. आणि संत पॉल इफिसिकरास पत्र अध्याय 5 वचन 25 मध्ये सांगतो की पतीनो, जशी ख्रिस्ताने आपल्या ख्रिस्त सभेवरती प्रीती केली तशी तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा. ही शृंगार प्रीती किंवा वैवाहिक स्वरूपाचं प्रेम प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या ख्रिस्त सभेवर केलेलं आहे. परंतु परमेश्वराचं प्रेम ह्या 4ही प्रेमाच्या पलीकडे जातं आणि त्या प्रेमासाठी नाव आहे आगापे. आगापे म्हणजे सार्वकालिक स्वरूपाचं प्रेम, की जे प्रेम कधीच कमी होत नाही किंवा नष्ट होत नाही. ज्या प्रेमामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसतो. जे प्रेम निखळ असतं, निस्वार्थी असतं आणि पूर्णपणे दुसऱ्या व्यक्तींचं भलं चिंतिणारं असतं. ह्या प्रायश्चित्त काळामध्ये हे परमेश्वराचं प्रेम आपण अनुभवत आहोत. हेच प्रेम आपल्याला आता इतरांपर्यंत पोहोचवायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा एक प्रिय शिष्य आहे, त्याचं नाव आहे योहान. त्याच्यासाठी ग्रीक शब्द वापरण्यात आलेला आहे आगापेतोस. आगापेतोस म्हणजे लाडका, आवडता, प्रिय असा शिष्य. की कशा प्रकारचं प्रेम प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्यावर केलेलं आहे. नुसतं वात्सल्य नाही, नुसती मैत्री नाही, नुसता परोपकार नाही, तर आगापे स्वरूपाचं प्रेम त्याच्यावर केलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीने असं आगापेतोस बनायचं आणि इतरांपर्यंत परमेश्वराचं आगापे प्रेम घेऊन जायचं. हे कार्य आपल्यावरती सोपवण्यात आलेलं आहे. ते आपल्याला करता यावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जो वात्सल्य सिंधू आहे, प्रेम सिंधू आहे, सर्व प्रकारच्या प्रेमाचा उच्चांक आणि कळस आहे,
त्याच्याकडे कृपा आणि शक्ती मागूया.